अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ. माझ्या चॅनल मध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे. श्रावण महिना सुरू झालेला आहे, म्हणजे सण वार वैकल्य यांना सुरुवात झालेली आहे. आता श्रावण महिन्यातील पहिला जो सण येतो तो म्हणजे नागपंचमी. नागदेवतेचा सण येतो आणि नाग चतुर्थी एक येत असते, की नागदेवतेची पूजा आणि उपासना करण्यासाठीचे हे 2 दिवस असतात. एक म्हणजे नाग चतुर्थी आणि एक म्हणजे नागपंचमी. तर 2024 नाग चतुर्थी ही 8 ऑगस्टला आलेली आहे आणि नागपंचमी 9 ऑगस्टला आलेली आहे. त्यामुळे हे दोन्ही दिवस नागदेवतेच्या उपासनासाठी खूप महत्वाचे आहे, पूजा सेवा करण्यासाठी. आणि त्याचबरोबर आपण वर्षभर ह्या सेवा करू शकत नाहीत, ह्या पूजा करू शकत नाहीत. म्हणजे नागदेवतेची सेवा आणि उपासना करण्यासाठी हे राखीव 2च दिवस आहेत. पृथ्वी तलावर नागाची पूजा करण्याला फक्त नागपंचमीच्या दिवशी आपण करू शकतो आणि उपासना म्हणजे उपवास हा नागचतुर्थीचा आपण नागचतुर्थीच्या दिवशीच करायचा असतो. आता हा नागचतुर्थीचा उपवास आपण का करायचा असतो? आता या उपवासाला भावाचा उपवास या नावानेही संबोधले जाते, म्हणजे म्हणला जातो. आणि सगळ्या महिला मुली ज्या स्त्री आहेत त्या सर्व आपल्या भावाच्या संरक्षणासाठी, आपल्या भावाच्या प्रगतीसाठी, आपल्या भावाला सुख आणि संपत्ती मिळण्यासाठी, आपला भाऊ आनंदात राहण्यासाठी महिला सर्व हा उपवास नागचतुर्थीचा धरत असतात, पकडत असतात आणि तो दुसऱ्या दिवशी नागपंचमीच्या दिवशी हा उपवास सोडत असतात. पण महिलांनो, नागपंचमीच्या म्हणजे नागचतुर्थीचा उपवास धरताना काही गोष्टी आपल्याला लक्षात ठेवायला पाहिजे, तरच आपल्याला त्या नागचतुर्थीच्या उपवासाचं फळ मिळतं आणि ते कृपा आशीर्वाद नागदेवतेचे मिळत असतात. ते म्हणजे आपल्याला त्या दिवशी चुकूनही तळलेले पदार्थ खायचे नाहीत, घरात काही एक तळायचं नाहीये. आणि दुसरी गोष्ट म्हणजे आपल्याला त्या दिवशी भगर वरी, आता उपवास धरल्याच्या नंतर आपण जे पदार्थ खातो भगर, ते पण या उपवासाला चालत नाही. त्यामुळे ह्या 2 गोष्टी आवर्जून आपल्याला पाळायच्या आहेत. आणि जो दुसऱ्या दिवशी आपण जो उपवास सोडतो त्या दिवशी पण नागदेवतेचा हे असल्यामुळे त्या दिवशी पण नागाची पूजा करण्याचा दिवस आहे. तर आपण त्या दिवशी पण काही पदार्थ भाजू शकत नाही, तळू शकत नाही. आणि तसेच पदार्थ कसे करायचे, त्या दिवशी उकडीचे पदार्थ करण्याचा खूप मोठा असा मान आहे. म्हणून तर आपण पुरण घालून उकडीच्या पुरणाच्या पानवड्या करत असतो आणि तो नैवेद्य आपण नागदेवतेला दाखवत असतो. आणि नागपंचमीच्या दिवशी तर प्रत्येकाच्याच घरी बघा, प्रत्येकाच्याच घरी हिंदू धर्मामध्ये नागपंचमीच्या दिवशी नागदेवतेची पूजा केली जाते. कुणाकडे प्रतिमा काढून पूजा केली जाते भिंतीवर, तर कुणाकडे मूर्ती असेल तर मूर्तीची पूजा केली जाते. किंवा बघा, आता बऱ्याच जणांकडे अशी रूढ परंपरा चालू आहे, गावाकडे असते किंवा कुठेही, की तो सोनार छोट्याला नागाच्या प्रतिमा आपल्याला आणून देतो, मूर्त्या छोट्या छोट्या, त्याचे ते छापे अशी छोटाले, आणि त्याची पूजा आपल्याला आपल्या घरात करायची असते. किंवा बाहेर जो कुठं वारुळ असेल आणि वारुळाच्या ठिकाणी ते ठेवून त्याची पूजा करत असतात आणि त्याला नैवेद्य दाखवत असतात. तो म्हणजे दुधाचा, साखरेचा आणि आपले जो फुटाणे गुळ, जे पदार्थ नागदेवतेला आवडतात त्याचा हा नैवेद्य आपण तिथे दाखवायचा असतो. आणि घरी पण पूजा आपण आपल्या भिंतीवर प्रतिमा काढून आपल्याला करायची असते आणि त्याची पूजा करायची असते. आणि त्या दिवशी विशेष महिलांनो, केस आपल्याला धुवायचे नसतात, म्हणजे केस विंचरायचे पण नसतात. पण आता कसं आहे की पहिल्या काळामधील बायका की बाहेर फिरायच्या म्हणजे जायच्या नाही, पण आता आपण सर्व महिला प्रगतशील आहोत. आपल्याला जॉबसाठी कुठेतरी बाहेर आपल्याला जावं लागत आहे कामानिमित्त, तर असं कसं घेऊन जाणार आपण केस? म्हणून आपण ती विंचरायचे, पण विंचरताना एक काळजी घ्या की आपले केस त्या दिवशी कुठेही आपल्याला दिसले नाही पाहिजे बघा. कारण प्रत्येकाचेच केस विंचरताना पडत असतात आणि खाली पडत असतात, तर ते सर्व व्यवस्थित उचलून त्याला कुठेतरी कचरा कुंडीत बाजूला टाकायचे, की वारंवार ते आपल्या नजरेत आले नाही पाहिजे आणि आपल्या घरात त्या दिवशी केस हे निघायला नाही पाहिजे. कारण नाग देवतेला केसापासून आणि तळलेले पदार्थ हे खूप त्याचे नियम आपल्याला पाळावे लागत असतात. तर हे आता आपण काही कोणत्याच गोष्टी, कोणतेच नियम, कोणत्याच परंपरा मनानं सांगत नसतो, तर यामागे सुद्धा एक संस्कार संस्कृती आहे. आणि या संस्कृतीतून, या अध्यात्मातून, या शास्त्रातून, या पुराणातूनच आपल्याला हे माहीत असतं आणि यामागे बरेच असे कारण असतात. म्हणून तर हे गोष्टी आणि हे नियम पाळायचे असतात. कारण एक महिला जेवढे संस्कार संस्कृतीचं म्हणजे जतन करते, तीच महिला पुढे सुद्धा आपल्या परंपरेनुसार आपल्या पिढ्यांना शिकवत असते. ही कुठेही अंधश्रद्धा नाही. पण आता काही लोकांचा तसा गैरसमज असतो, ही अंधश्रद्धा आहे. कुठेही अंधश्रद्धा नाहीये, कारण आपल्यापेक्षा आपले पूर्वज खूप हुशार होते आणि त्यामुळे त्यांनी पुराणामध्ये
ज्या ह्या गोष्टी आहेत आपल्या शास्त्रात आहेत, तर त्याला खरंच महत्व आहे. कारण आता तरी अशी एवढी बुद्धी नाहीये, त्या काळामध्ये कुठल्या सुविधा नसताना लोक कशा प्रकारे जगायचे, कशा प्रकारे त्यांचे विचार आचार असायचे हे लक्षात घ्या. त्यामुळे आपण ही शंका अंधश्रद्धा म्हणून काढूच शकत नाही. आणि दुसरी गोष्ट म्हणजे एक महिला बघा 2 पिढ्याचा उद्धार करू शकते, एक 42 पिढ्यांचा उद्धार ती करत असते. एक म्हणजे ती माहेरकडच्या पिढ्यांचा 21 पिढ्यांचा उद्धार करते, एक म्हणजे सासरकडच्या 21 पिढ्यांचा उद्धार करते. दोन्ही मिळून 42 पिढ्यांचा उद्धार करणारी ती एकच महिला असते. म्हणून महिलांनी विशेष संस्कार आणि संस्कृती त्यांच्याकडे जपण्याचं काम दिलेलं आहे. मराठी अस्मिता, सण वार वैकल्य जेवढं ह्या महिला म्हणजे पाळू शकतात, त्यामुळे घरामध्ये तसं वातावरण निर्माण होतं आणि आपले मुले बाळे पण आपलं बघून तसंच पुढे अनुकरण करत असतात. म्हणून ह्या काही गोष्टी आपल्याला पाळायच्या लागतात, कारण आपल्याला संस्कार संस्कृती ही जपायचीच आहे. आपली खूप अनमोल आहे ती संस्कार आणि संस्कृती. आपण दुसऱ्या देशातलं आपल्याकडे ते वेगळ्याच काहीतरी गोष्टी चालू असतात, हे डे ते डे, पण असलं काही नाही. आपल्या धर्मामध्ये एवढे जे सण आलेले आहेत, त्या सणांचा विचार केला तर आपल्याला कोणताच डे साजरा करण्याची गरज नाही. आपल्याला फक्त सण साजरा करण्याची गरज आहे, जे की त्या नैसर्गिकरित्या आणि निसर्गाशी त्याचा काहीतरी संबंध आहे. आपल्या सणांचा आणि निसर्गाचा, आणि त्या ऋतूनुसारच ते सण आलेले आहेत बघा. आणि त्यामुळेच आपल्याला हे सण आपल्या घरामध्ये व्यवस्थितरित्या आपण सर्व काही नियम पाळूनच जर आपण साजरे करत असलो, तर खरंच आपल्याला देवी देवतांची कृपा आणि आशीर्वादही मिळत असतात. तर त्या दिवशी आपल्याला भावांच्या उपवास जो नाग चतुर्थीचा आहे तो धरताना खरंच असे काही नियम पाळायचे आहेत. आणि काही गोष्टी आपण नागपंचमीला सुद्धा नागदेवतेला सुद्धा ह्या नैवेद्य दाखवायचा आहे. चुकूनही नागदेवतेला तळलेला भाजलेला नैवेद्य दाखवायचा नाही. उकडलेला नैवेद्य चालतो, म्हणून उकडीचेच पदार्थ नागदेवतेला आपल्याला त्या दिवशी दाखवायचे, देवाला दाखवायचे. आपण सर्वांनी पण तेच सेवन करायचे. पण कसं असतं बघा, आता प्रत्येकाच्या घरची तुम्ही एक महिला खाऊ शकता, पण सगळेजण नाही खाणार ना. पण एवढं तरी करा की तळलेले पदार्थ त्या दिवशी आपण बनवायचे नाही. आता त्या दिवशी आमच्याकडे नाही बनवावंच लागतात, तर तुम्ही 1-2 दिवसानं, आता तळलेले काही पदार्थ असतात ते खराब होत नसतात, ते एखाद्या दिवसानं अगोदरच तुम्ही बनवून ठेवा. पण नागपंचमीच्या दिवशी चुकूनही पदार्थ हा तळल्या जात नसतो. त्यामुळे नागदेवतेचा आपल्याला आशीर्वादा योजी असं बरंच काही मिळत असतं. त्यामुळे आपल्याला आशीर्वाद पाहिजे. त्यामुळे त्या दिवशी चुकूनही तळलेले पदार्थ आपल्या घरात आपल्याला करायचे नाहीये. आणि स्वयंपाकघरावर तर आपलंच राज्य असतं महिलांचं, त्यामुळे त्या दिवशी जे केलं ते सर्वजण समजून घेतील आणि आपण जे केलं ते सर्वजण खातील, हेही तेवढंच बरोबर आहे. तर व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, नवीन असाल तर सबस्क्राईब करा. झालेली सेवा श्री नागदेवता चरणी आणि श्री स्वामी चरणी अर्पण करूया. आणि आपला आजचा जो नागपंचमी निमित्ताचा जो माहितीपूर्ण व्हिडिओ होता तो इथेच थांबूया. आणि तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.